जय श्री सर्वज्ञ सर्वांना। तर बघा, सिंपल गळ्यावरती आपण आज लेसची खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत। तर मी या ठिकाणी मागचा भाग रेडी करून घेतलेला आहे आणि थोडासा ग्लास गळा टाइप आहे हा। आणि कलर जो साडीचा आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये आहे। पिंक कलरचा ब्लाउज आणि पोपटी कलरची जो डोहाळ्याचा कार्यक्रम असतो 7व्या महिन्याचा, तर त्याची ही साडी होती। आणि मला साडीतला कपडा नव्हता माझ्याकडे अवेलेबल डिझाइन वगैरे करण्यासाठी, आणि कस्टमरची डिमांड होती की त्यांना सिंपल नको, काहीतरी डिझाइन पाहिजे आहे ब्लाउजवर। तर मी साडीच्या सेम कपड्याची लेस यूज करून या ठिकाणी एकदम सिंपल डिझाइन करणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पण ही डिझाइन एकदम इझिली करू शकता। सिंपल गळ्यावरती आपण अशी लेस लावून घेतलेली आहे आणि जो मधला भाग आहे गळ्याचा, तर त्या ठिकाणाहून लेस सरळ खाली घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आपण इथे व्यवस्थित फोल्ड करून घेऊ, जेणेकरून लेसचं टोक खालचं दिसणार नाही। मी खाली ऑलरेडी तुरपाईची पट्टी लावून घेतलेली आहे, तर त्याच्यामुळे नाहीतर मला इझी गेली असती अजून लेस लावायला। तर तुम्ही ज्यावेळेस लेस अशी लावसाल, डिझाइन कराल, त्यावेळेस तुम्ही अगोदर खालची पट्टी रेडी करून घेऊ नका। माझ्या त्यावेळेस एवढं लक्षात नाही आलं। तर बघा, अर्ध्या गळ्याला लेस लावून रेडी आहे आणि दुसऱ्या पण साईडला आपण सेम याच पद्धतीने लेस लावून घेऊया। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा। दुसऱ्याही साईडला आपण सेम अशीच लेस लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी अंतर बघा आता 1 इंचापर्यंत सोडलेलं आहे। तुम्ही हवं तर 1.5 इंचापर्यंत पण सोडू शकता, पण त्यापेक्षा जास्त नको, कारण की जास्त जर घेतलं तर ते एवढं व्यवस्थित नाही दिसत। समजा जेवढा आपण काठपदर साडीला पॅच वगैरे लावतो ना, तेवढंच अंतर आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे, जास्तीत जास्त 1 ते 1.5 इंचाचं। आता इथला जो कॉर्नर आहे तिथे मी व्यवस्थित लेस थोडीशी फोल्ड करून थोडासा शेप चेंज करणार आहे, ज्यामुळे लेस अजून सुंदर दिसेल, त्याच्यावर ब्लाउज उठून दिसेल आपला। बघा, थोडासा कॉर्नर त्या ठिकाणी निघालेला आहे, थोडासा पंचकोनी टाइप दिसतो आहे तो। तुम्ही पाहिजे तर सेम तसं राऊंड मध्ये पण लावू शकता, पण ह्यानी लुक खूप सुंदर येतो। ज्यावेळेस आपण ब्लाउज वेअर करतो, गळा मागचा ताणला जातो त्यावेळेस, आणि दुसऱ्या साईडची लेस आपण या लेस शेजारीच लावून घेऊ। खालचं कॉर्नर थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि लेसवरती अशी सिंपल शिलाई टाकायची आहे आणि पूर्ण याही साईडच्या गळ्याला आपण लेस लावून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। लाईट गेली या ठिकाणी, तर आता बघा, या लेसला आपण शिलाई सरळ टाकून घेऊ। ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता, नाहीतर अजून सुंदरही डिझाइन आपण करू शकलो असतो। गावाकडे रक्षाबंधनाला गेल्यामुळे मला थोडंसं लेट झालं आणि क्लायंटला ब्लाऊज अर्जंट होता त्याच्यामुळे। आणि कधी कधी होतं असं की आपल्या लक्षात पण नाही राहत की ब्लाऊज द्यायचा आहे म्हणून। तर मी तर रिमाइंडर म्हणून सगळ्यांना, म्हणजे क्लायंटला सांगून ठेवते की जर तुम्हाला समजा सपोज संडेला ब्लाऊज पाहिजे असेल तर सॅटरडेला एक वेळेस मला मेसेज टाका किंवा काहीतरी, म्हणजे माझ्या लक्षात येईल असं की ब्लाऊज झालं का वगैरे, असा एक मेसेज जरी पडला तरी ब्लाऊज जर रेडी नसेल तर आपण लगेच ब्लाऊज रेडी करून घेतो या पद्धतीने। तर बघा, या पण ठिकाणी आपण सेम असंच 1 इंचावरती मी लेस लावून घेत आहे। तुम्ही अशी डिझाइन गोल गळ्यावरती पण करू शकता, पंचकोनीवर शर्ट किंवा पानगळ्या टाइप जरी असेल तर त्याच्यावर पण खूप सुंदर दिसते। पण जर कपडा, आता बघा इथे पिंक कलरचा कपडा आहे आणि जर मी पिंक लेस यूज केली असती तर ती एवढी व्यवस्थित नाही दिसत। तुमच्याकडे जर नसेल कॉन्ट्रास्टमध्ये लेस तर तुम्ही गोल्डन पण यूज करू शकता, किंवा साडीच्या कलरची असेल तर खूप छान। दुसऱ्या कलरचा ब्लाऊज असेल तर गोल्डन सगळ्यांवर मॅच होऊन जाते, पण माझ्याकडे लेस होती अवेलेबल, त्याच्यामुळे मला शोधावं नाही लागली जास्त, आणि गोल्डन पण यूज करायला माझ्याकडे होती लेस। तर बघा, या ठिकाणी आपली डिझाइन रेडी आहे। तर बघा किती सुंदर दिसते आहे। फक्त इथे थोडंसं हेच झालं की खालची जी पट्टी आहे ती मी अगोदर नको लावायला पाहिजे होती, ती नंतर लावायला पाहिजे होती।
पण त्यावेळेस माझ्या डोक्यात आता असं नव्हतं की डिझाईन करायची वगैरे पण लावू शकता। जर तुमच्याकडे असतील पिंक कलरचे किंवा पोपटी कलरचे किंवा गोल्डन कलरचे कोणतेही लावू शकता। मी ह्याला नंतर स्टिच करून घेईल किंवा बघूया क्लायंटची जशी डिमांड असते तशी। जर त्यांनी सांगितलं की लावून द्या छान वाटत आहेत, मला तिसरं या ठिकाणी शो बटन सापडत नाहीये व्हिडिओमध्ये दाखवायला, तर ठीक आहे मी लावून घेते आणि जे दुसरं बटन असेल ते मी असं मध्यावर एक लावून घेईल त्यांना जर आवडत असेल तर। म्हणजे पण हे पूर्णपणे कस्टमरच्या डिमांडवर आहे, कारण की मला असं वाटतंय की छान वाटतील, पण ठीक आहे बघूया त्या काय म्हणतात ते आल्यावर। ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे, त्याला नॉट वगैरे मी लावून रेडी केलेली आहे। तर बघा लेस डिझाईन किती सुंदर दिसे, तर चला तुम्हाला दाखवते। हे बघा प्रिन्सेस कट वरती मी हा रेडी करून घेतलेला आहे आणि क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट आहे, 3 पीस प्रिन्सेस कट म्हणतो। तर तुम्ही बघू शकता टक्स किती छान आलेले आहेत आणि थोडंसं लहान मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे फ्रंट नेक पण थोडा कमीच आहे। तर बघा आता बॅकची डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आलेली आहे आणि त्याच्यावर सूट होईल असे छान मी लटकन पण या ठिकाणी बनवून घेतलेले आहे। तर बघा फायनल लुक ब्लाऊजचा आपल्या। तर याला मी ओव्हरलॉक केलेला आहे, काही बाकी आहे ओव्हरलॉक करायचा, तर 1 मिनिट तुम्हाला मी हे थोडंसं साईडला करून दाखवते। तर बघा फायनल लुक किती सुंदर आहे। तुम्ही पाहिजे तर या ठिकाणी शो बटन पण लावू शकता, पण मी नाही लावत आहे किंवा लावूनही देईल जर कस्टमरनी सांगितलं तर। तर बघा छोटीशी 10 रुपयाची लेस वापरून आपण किती छान डिझाईन बनवू शकतो। तर चला मग अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या, म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवायला। आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चला मग परत एकदा सांगते तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मग सबस्क्राईब केल्याच्या नंतर मी जे पण व्हिडिओ बनवील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचे पण अजून भरपूर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।